आज ना आमच्याकडे मच्छीचा बेत होता. सो आम्ही दोघींनी काम अर्धी अर्धी वाटून घेतली. तिला रस्सा करायला सांगितलं होतं आणि मला मच्छी फ्राय करायला. चला तर मग आजची रेसिपी सुरू करूयात. इथे मम्मीने सगळ्यात पहिल्यांदा मसाला बनवून घेतला होता. या मसाल्यामध्ये जास्त काही टाकलं नव्हतं, कारण जेव्हा आपण साधी सिंपल रेसिपी बनवतो तेव्हाच त्या रेसिपीला खूप छान अशी चव असते. हॉटेलमध्ये खूप सारे मसाले वापरतात, पण जी घरगुती चव असते, अस्सल चव, ती आपल्याला हॉटेलमध्ये नाही मिळत. सो या मसाल्यामध्ये घातलं होतं खोबरं, लसूण, आलं, टोमॅटो, कोथिंबीर आणि सफेद तीळ एवढेच घालायचं. हे छान असं पहिल्यांदा भाजून घ्यायचं आपल्याला. तुम्ही यामध्ये कांदासुद्धा घालवू शकता, तो ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातला तरीही चालेल. सगळ्यात पहिल्यांदा हे जे सगळे वाळके मसाले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे. तुम्ही कढईमध्ये भाजा किंवा तव्यावरती भाजले तरीही चालतील. फक्त छान असे थोडे लालसर होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. याच्यानंतर जो आपला मसाला तयार होतो तो छान असा फ्राय करून घ्यायचा. पहिल्यांदा सुक्काच फ्राय करायचा, त्यामध्ये तेल बिलकुल घालायचं नाही. तो मसाला जेव्हा एकदम सुक्का तयार होतो, पाणी त्यामधलं निघून जातं, त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये तेल घालू शकता. तेल घालून झाल्यानंतर परत 1 ते 2 मिनिट आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही लाल तिखट घालायचं आहे, जे आपल्या घरात सहज अवेलेबल असतं, रोज आपण भाजी करण्यासाठी वापरतो ते हे लाल तिखट आहे. हे लाल तिखट घालायचं, हळद घालायची थोडीशी आणि थोडंसं मीठ घालायचं. त्यामध्ये मसाला फ्राय करून घ्यायचा. मसाला फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण फिश घेतलेली आहे, जी तुमच्याकडे मच्छी अवेलेबल आहे, ती तुम्ही त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि फ्राय करायची आहे. हे सगळं करताना मम्मीला अचानक फोन आला एक आणि मम्मी त्यामध्ये गुंतली. मी तिला म्हटलं, अगं करपेल. आणि मच्छीचे पीसेस घातल्यानंतर लगेच यामध्ये पाणी ओतायचं नाही. ते छान असं त्या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं फ्राय होतं आणि मच्छीलासुद्धा थोडंसं पाणी सुटलं जातं आणि वैस असा वास येत नाही. जेव्हा तुम्ही मसाल्यामध्ये भाजता तेव्हा अजिबात वैस असा वास येत नाही. आणि जर तुम्ही मच्छी टाकल्यानंतर त्यामध्ये लगेच पाणी टाकलं ना, ते तुम्हाला थोडासा असा फिशी स्मेल येतो रस्स्याला तुमच्या. सो त्याच्यासाठी जे आपण मच्छीचे पीसेस टाकलेले आहेत ते असे मसाल्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि ते फ्राय झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. हे पाणी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घालायचं आहे. जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालवू शकता. हे पाणी मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घ्यायचं आहे, जेणेकरून जो एक्स्ट्राचा काही मसाला राहतो तो वाया जाणार नाही आणि तो आपल्या कामी येईल. सो अशा प्रकारे तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या. तुम्ही इथे 1 ते 2 तांबे पाणी घालू शकता. तुमच्या घरात जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्तसुद्धा करू शकता. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. सो मच्छी शिजायला जास्त वेळ लागत नाही. इथे 2 पद्धती आहेत. तुम्ही पहिल्यांदा पाणी नुसतं घालून उकळी काढून घेऊ शकता आणि नंतर त्यामध्ये मच्छी घालू शकता. ही पहिली पद्धत आहे आणि आज आपण केलेली आहे ती दुसरी पद्धत, म्हणजेच मसाल्यामध्ये मच्छी पहिल्यांदा फ्राय करायची आणि नंतर वरून पाणी घालायचं. 10 मिनिटांसाठी तुम्ही हे शिजवून घेऊ शकता. चला तर मग सुक्की मच्छी कशी करायची हे पुढे बघूया.